दिला पुलिया करे माझे झाले
पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गयावरे जना पिटले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे बार उतरले ओझे माझे झाले गयावरे जना पिटले पितरांचे ऋण विठला आजचा दिवस आहे ते वर्ष श्राद्धाचा दिवस आहे म्हणून ते प्रासंगिक कीर्तन आहे प्रासंगिकच अभंग निवडावा लागतो कारण आज अभंग घ्यायलाही बंधन आहे आणि महाराजांनी सुद्धा बंधनात राहणं आवश्यक आहे आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे ती कैलासवासी तुकाराम दादा अनपट उर्फ अण्णा या अण्णांच्या वर्षश्राद्धानिमित्त हा कार्यक्रम अनपट वस्ती या ठिकाणी आपण सर्वांच्या समवेत नातेवाईकांच्या इष्टमित्रांच्या सर्व सखी सरी सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा करतो आता वर्षश्राद्धाचं निमित्त कारण वेगळं असतं आणि इतर दररोजच्या कार्यक्रमाचं कारण निमित्त वेगळं असतं तसं पाहायला जर गेला तर वर्षश्राद्ध का करायचे कशासाठी करायचे आणि जर वर्षश्राद्ध नाहीच केलं तर काय होतं प्रामुख्याने हा आपल्याला या अभंगातून विचार करायचा आहे अगोदर तुम्हाला अभंगाचा सरळ अर्थ सांगतो म्हणजे कीर्तन समजलं जातं आणि वेळेत सुटलं जातं वेळेला पिंड म्हणजे आत्मा त्याला समानार्थी शब्द आहे आत्मा दुसरा शब्द आहे जीव आणि यांचा आज वर्षश्राद्ध त्यांचा पिंड दिला पिंड पदावर पद म्हणजे पाय पिंड पदावरी दिला आपुल्याकडे त्यांचे जे चिरंजीव तिघ आहेत नामदेव असतील सुखदेव असतील हरिदास असतील या तिघांनी आपल्या पित्याचा पिंड एकदा भगवान परमात्म्याच्या पायावर समर्पित केला पद म्हणजे पाय ज्याने हे जग निर्माण केलं ज्याने हे विश्व निर्माण केलं भौगोलिक रचना निर्माण केले तो महामल निर्माण केलं निर्जीव आणि सजीवाची निर्मिती केली असे भगवान विष्णूच्या पायावर ते एकदा या पिंडाचं दान केल्यानंतर त्या पिंडाचं रूपांतर कशात होतं माझे झाले गयावरे जना भेटले पितरांचे ऋण आणि एकदा भगवान परमात्म्याच्या पायावरती या पिंडाचं दान केलं पिंडदान आज केल्याबरोबर त्या पिंडाचं रूपांतर गयावर्जन होतं देव आपल्या स्वरूपामध्ये सामावून घेत असतो आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या बरोबर आज ज्यांचं वर्षश्राद्ध आहे अण्णांचं त्यांच्या बरोबर पाठीमागच्या 3 पिढ्यातलं पितरांचं ऋण फेटलं जातं फेटले पितरांचे ऋण पाठीमागच्या 3 पिढ्यातील ऋण फेटलं जातं एकदा ऋण फेडण्यासाठी हा कार्यक्रम आपण करतो पण का करायचा कारण ज्या वेळेला अग्नी दहन दिलं जातं मशानभूमीने अग्नी काष्ट केलं त्यावेळेला त्यांच्या मुलाने आपल्या खांद्यावरती मडकं घेऊन त्याला फेरे मारले चित्त पेटवल्यानंतर अग्नी पेटवल्यानंतर अग्नी दहन करत असताना ज्या वेळेला फेरे मारले शेवटचा फेरा मारल्यानंतर
पाठीमागं मडकं टाकलं. त्यावेळेला भगवंताला उद्देशून शपथ घेऊन सांगितलं की मी वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, भगवंता अण्णांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्ही 3 भाऊ आणि 2 बहिणी त्यांचं शेवटचं विधी कर्म चांगलं करीन म्हणून त्यावेळेला भगवंताला शपथ दिली. आणि त्या पद्धतीने आज कर्म केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. ज्यावेळेला शपथ दिली होती, बोंब मारून सांगितलेलं होतं की अण्णाच्या ऋणातून मी मुक्त होण्यासाठी आम्ही 5 जण त्यांचं विधी कर्म शेवटचं कर्म चांगलं करेल. आणि एवढंच नाही तर या कुटुंबावर असणारा 1 वर्ष झालं. अधिक मासामुळे 21 दिवस वाढले. 1 वर्ष 21 दिवस झाले. त्या कुटुंबावरती अण्णांच्या उपकाराचा बोजा होता आणि त्या उतराय होण्याचा आजचा दिवस आहे. म्हणून तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. आणि अशा पद्धतीनं आज ओझ उतरण्याच्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याचा दिवस आहे. फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण उतराय तर होऊ शकत नाही, पण कर्म करणं आवश्यक आहे. म्हणून एकदा त्यांच्या ऋणातून मुक्त झाले त्या आत्म्याचं माझे झाले गायवजे पेटले पितरांचे ऋण. विठ्ठला त्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये ज्या भगवंताने भगवान विष्णूने ही सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टीमध्ये आपण जीव जन्माला आलो. भगवंताने सृष्टी निर्माण करत असताना सजीवाबरोबर निर्जीवाची सुद्धा निर्मिती केली. आणि ज्या या भूलोकामध्ये, ह्या मृत्यू लोकामध्ये, ह्या जगामध्ये विश्व आणि जगामध्ये फरक आहे. विश्वामध्ये म्हणत नाही, विश्व हे 3 लोकांचं मिळून एक विश्व असतं. जग हे ज्या ठिकाणी आपण जन्माने मृत्यू घेतो त्याला जग म्हटलं जातं आणि ह्याला मृत्यू लोक म्हटलं जातं. आणि ह्या मृत्यू लोकांमध्ये जे सजीव आणि निर्जीव वस्तू ज्या दिवशी जन्माला येते त्या दिवशी ते मृत्यूची तारीख घेऊन येत असते. ज्या दिवशी आपण आईच्या गर्भामध्ये जन्माला येतो, आईच्या गर्भातून 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्याने जन्माला येतो, त्या दिवशी आपण मृत्यूची तारीख घेऊन आलेलो असतो. दुसऱ्या क्षणापासून मृत्यूच्या जवळजवळ आपण चालत आलेलो असतो. आयुष्याचा लोकांमध्ये जेवढे जीव जंतू जन्माला, जेवढे सजीव आणि निर्जीव जन्माला, त्याचा एक दिवस नाश आहे. कोण सुद्धा या ठिकाणी जन्माला आलेले तो अवताराला येत नाही किंवा तो अमर राहत नाही, त्याला मरावंच लागतं. इथं जेवढे जन्माला आले ते अमर होत नाहीत. ध्येय माणसाचा आहे. तो माणसाचा ध्येय ज्या दिवशी आपण जन्माला येतो त्या दिवशी 3 प्रकारचा ध्येय निर्माण झालेला असतो. एक सूक्ष्म ध्येय असतो, एक स्थिर स्थूल ध्येय असतो आणि तिसरा कारण ध्येय असतो. अशा 3 प्रकारच्या ध्येयामध्ये माणसाचा जन्म होत असतो. आणि माणसाचा जन्म होताना एकच माणसाचा जन्म होतो, पण माणसाचा 2 प्रकारे जन्म होत असतो. एक शरीराने जन्म होत असतो आणि एक अध्यात्माने जन्म होत असतो. एक शरीर ध्येय आहे आणि एक अध्यात्म ध्येय आहे. अशा 2 प्रकारचा माणसाचा जन्म होत असतो. आणि ते शरीर असतं ते 3 प्रकारचं ध्येयाचं शरीर असतं. सूक्ष्म ध्येय, स्थूल ध्येय आणि कारण ध्येय. ज्या वेळेला शरीरातून जीव निघून जातो त्यावेळेला जीव हा जे आहे येताना अति सूक्ष्म जीव आहे. येताना कधी दिसत नाही, जाताना कधी दिसत नाही. तो
कधी आला हे कळत नाही आणि कधी गेला हे कळत नाही. ज्या वेळेला नवविवाहित तारुण्य अवस्थेतली कन्या मुलगी असेल, ज्या वेळेला तिला गर्भधारणा प्राप्त होते त्यावेळेला तो सूक्ष्म जीव कधी तिच्या गर्भात धारण केला तिला कळत नाही. ज्या वेळेला मासिक पाळी चुकते त्यावेळेला कळतं की आपल्याला गर्भधारणा प्राप्त झाली. त्यावेळेला येताना जीव अति सूक्ष्म आहे, तो येताना कधी कळत नाही आणि जाताना एखाद्या सौभाग्यवतीचं कुंकू कधी हरवलं हे जाताना कळत नाही. म्हणजे अति सूक्ष्म जीव. ज्या वेळेला तो जीव शरीरातून निघून जातो त्यावेळेला देह तिथं पडलेला असतो आणि जो जीव निघून जातो त्या जीवाला सूक्ष्म देह म्हणतात. त्या जीवाला काय म्हणतात? सूक्ष्म देह म्हणतात. आणि ते स्थूल शरीर पडलेलं असतं आणि त्या स्थूल शरीराचा नाश होतो. आपण त्याला मशानभूमीमध्ये देऊन अग्निकष्ट करून संपून टाकतो. मग त्या स्थूल देहाने जे केलेलं पाप आणि पुण्य कर्म जे आहे ते कर्म तुम्ही म्हणलं की देहातच जीव निघून गेला, तो संपला. अग्नी कष्ट दिलं की तो देह संपला, तर पाठीमागे काहीच राहिलं नाही. परंतु पाठीमागे जरी त्याचा अग्नी कष्ट केलं तरी त्याचे पाप आणि कर्म हे कारण देहाच्या रूपामध्ये शिल्लक राहत असतात. मग कारण देहाच्या रूपामध्ये शिल्लक राहतात आणि मग माणूस म्हणतो की कितीही वर्ष शिल्लक राहिले जातात. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं? आपण शरीर जाळून टाकलं तरी देहाची कर्म वासना आणि पाप शिल्लक राहतं. कारण माणसाचा जन्म 3 कारणामुळे या मृत्यू लोकात होतो. मरते समय जर त्या माणसाची वासना शिल्लक राहिली, मरते समय जर त्या माणसाची पाप झालेलं असेल आणि मरते समय त्याचं कर्म जर शिल्लक राहिले तर पुन्हा ते कर्म ते भोग भोगण्यासाठी पुन्हा जन्माला यावं लागतं. केले कर्म झाले केले कर्म झाले भोगण्यासाठी यावं लागतं. परंतु ज्या वेळेला कारण देहाच्या रूपामध्ये त्याचे अतृप्तता जाणवत असते, परंतु त्या घरातून अतृप्तता त्याचा आत्म्याचं निरसन झाल्याशिवाय मोक्ष मार्गाला गेल्याशिवाय मार्गस्थ झाल्याशिवाय त्या कुटुंबामध्ये जे स्थैर्य आहे ते लाभत नाही. आणि मग तुम्ही म्हणसाल की सूक्ष्म देहाच्या रूपाने, कारण सूक्ष्म देह अविनाशी आहे. त्याला कोणत्याच प्रकारचा त्याला अग्नी जाळू शकत नाही, त्याला वारा वाहू शकत नाही, त्याला कोणत्या प्रकारचे चटके बसत नाही, त्याला भुजू शकत नाही, कोण मारू शकत नाही. त्याला सूक्ष्म देह म्हणजे जीव अविनाशी आहे. आणि स्थूल देह तर आपण संपवून टाकलोय. मग राहतो शिल्लक तो कारण देह राहतो शिल्लक. मग तुम्ही म्हणसाल मेल्यानंतर सुद्धा कारण देह शिल्लक राहतो, त्याच्यासाठी काय करावं लागतं? तर त्याच्यासाठी एक प्रकारचा विधी, त्या विधीचं नाव आहे अभंगाचं पहिलं चरण. करावा लागतो. ज्या वेळेला तुम्ही पाहिलं आता पिंड दान का करायचं, कशासाठी करायचं, पिंड नेमके कशाचे असतात हे आपल्याला आवश्यक आहे. ज्या वेळेला आपल्या शरीरातून जीव निघून जातो त्यावेळेला ते शरीर निस्तेज पडलेलं असतं, त्यावेळेला आपण समजतो मृत्यू झाला. मग ज्या वेळेला ते शरीर अण्णांचं शरीर ज्या वेळेला जीव निघून गेलं त्यावेळेला ते शरीर निस्तेज पडलं, त्यावेळेला सगळे लोक म्हणले, पाहुणे म्हणले, नातेवाईक म्हणले मृत्यू झाला. आणि त्यावेळेला नामदेव आलेले असतील, हरिदास आलेले असतील, सुखदेव आलेले असतील, कुसुम आलेले असतील, शशिकला आलेले असतील. त्यावेळेला अण्णा म्हणून जोरात हात मधली हंबरडा फोडला. या लेकरांनी बापासाठी हंबरडा फोडला, अण्णासाठी हंबरडा फोडला. आणि त्यावेळेला अण्णांचा आत्मा त्या शरीरातून निघून गेलेला असतो. त्यावेळेला आत्मा कुठं सुद्धा दादांना जात नाही, माईंना जात नाही, तो आत्मा त्या प्रेताच्या शेजारी बसलेला असतो. ज्या वेळेला हे 3 मुलं आणि 2 मुली रडतात, जवळचे नातेवाईक रडतात आणि त्यावेळेला आत्मा सांगतो, बाळांनो
सुखदेव असतील, हरिदास असतील, नामदेव असतील, कुसुम असतील, शशिकलाला सांगतात रडू नका, अजून मी जिवंत आहे. पण त्या आत्म्याची हाक आपल्यापर्यंत काने ऐकू येत नाही का? तर त्याने शरीर रूपी साधन सोडलेलं असतं म्हणून त्याची हाक आपल्या जवळ येत नाही. ज्यावेळेला त्या आत्म्याला आंघोळ घातली जाते त्याला प्रेत आत्मा म्हटलं जातं. जीव निघून गेल्यानंतर त्या शरीर जे असतं त्याला प्रेत आत्मा म्हटलं जातं. त्या प्रेताला आंघोळ घातल्यानंतर आपण मशानभूमीकडे घेऊन जातो आणि त्यावेळेला तो आत्मा आपल्या बरोबर त्या मशानभूमीपर्यंत येत असतो. आणि ज्या वेळेला अग्नी दहन दिला, अग्नी काष्ट दिलं, त्यावेळेला जर असणारी सख्खी मुलं असतील, मुली असतील, नातवंड असतील, परतवंड असतील, सगळे सोयरे सगळी ज्या वेळेला चित्तेमध्ये आपण जळत असतो त्यावेळेला सगळी टाकून या पळती रांडा पोरे अंत्य होती पाट मोरे. जवळच्या अण्णा अण्णा म्हणणारी सुद्धा लोक चित्तेमध्ये एकट्याला मशानभूमीत सोडून परत माघारी आली. नाही कोणाचे नाही कुणाचे प्रेमाने आदराने बोलणारी सुद्धा लोक चित्तेमध्ये एकट्याला सोडून माघारी येत असतात. त्यावेळेला जन्माला येताना एकटं यावं लागतं, जळताना सुद्धा एकट्यालाच जावं लागतं. आणि ज्यावेळेला अग्नी दहन दिलं आणि सगळी घरातले नातेवाईक पाहुणे रावळे पाट मोरे झाले, टाकून या पळते रांडा पोरे अंती होती पाट मोरे. आणि ज्यावेळेला सगळी येतात त्यावेळेला तो मशानभूमीतून आत्मा पुन्हा आपल्या बरोबर घरी येत असतो. आणि म्हणून घरी आल्यानंतर रांगोळी घालण्याची प्रथा आहे, ज्योत लावण्याची प्रथा आहे, दिवा लावण्याची प्रथा आहे. रांगोळीच्या स्वरूपामध्ये आपल्याला समजतं की कोणत्या योनीमध्ये कोणत्या जन्माला गेलाय. आणि दिवेच्या ज्योतीच्या स्वरूपामध्ये तो आत्मा 13 दिवस घरामध्ये प्रकाशमय अवस्थेमध्ये जिवंत असतो म्हणून ज्योत लावतात. आणि ज्यावेळेला तो आत्मा आपल्या बरोबर घरात माघारी येतो तो 3 दिवस आपल्या घरामध्ये वास्तव्य करत असतो. आणि ज्या दिवशी सावडण्याचा विधी असतो त्या दिवशी सावडण्याच्या विधीच्या वेळेला आत्मा आपल्या सर्वांच्या समवेत आपल्या मशानभूमीपर्यंत येतो. सावडण्याचा विधी झाल्यानंतर सावडण्याचा विधी वेदशास्त्राप्रमाणे जर पाहायला गेलं तर त्या अस्थिला स्पर्श करण्याचा अधिकार फक्त त्या कुटुंबातल्या लोकांना आहे शास्त्र पद्धतीनं. आणि बाकीच्या लोकांना नातेवाईकांनी फक्त त्या रक्षाला स्पर्श करायचा असतो. हा शास्त्रदंडक आहे. परंतु म्हणून सांगितलं सावडण्याचा विधी झाला, पुष्पवृष्टी झाली, पसायदान झालं की तो जो आत्मा असतो तो आत्मा ते घर सोडतो, मशानभूमी सोडतो आणि तो आत्मा कुठे जाऊन बसतो? जुन्या पिंपळाच्या वृक्षावर, ओढ्याच्या काठी, नदीच्या काठी, तलावाच्या काठी जाऊन तो आत्मा बसत असतो. का बसतो आत्मा? तर मरते समय तो पाणी पाणी करून मेलेला असतो. पाण्याच्या शोधार्थ त्या ठिकाणी जाऊन आत्मा बसतो. तो आत्मा ज्या दिवशी 10वा असतो त्या दिवशी तिथून येतो आणि 13वा असतो त्या दिवशी सुद्धा त्या विधीला तो आत्मा येत असतो. 10वा आणि 13वा का करायचा? कारण ज्यावेळेला आपण जन्माला आलो त्यावेळेला आईच्या गर्भात असताना गर्भधान संस्कार पहिला संस्कार असतो. तसे ह्या शरीरावरती 16 संस्कार होतात. पहिल्या जन्मापासून शेवटच्या मरेपर्यंत प्रत्येकाच्या शरीरावर 16 संस्कार केले जातात. त्याच्यातले संस्कार प्रामुख्याने 3 तुम्हाला सांगतो. ते म्हणजे कोण? पहिला ज्याचा जन्माचा 16 साजरा झाला त्याचा मृत्यूचा 16 साजरा होणार. आणि मधला जो 16 आहे तो विवाह 16 आहे. तो विवाह 16 कोणाच्या भाग्यात असतो किंवा नसतो. आमच्या महाराजांच्या भाग्यात नव्हता पण आता आला, महिना झालं. मधला 16 ना तर त्यांना बी हिमालयात पाठवावं लागलं असतं. म्हणून सांगितलं मधला 16 कोणाचे असतं म्हणजे विवाह 16 त्याला म्हणायचं. हे 3 सोळे प्रामुख्याने तर राहिले. किती सोळे? 13 शिल्लक राहिले. आणि ते 13 सोळे 10वा आणि 13वा का करायचा? 10वा हा विधी आहे, 13वा हे शास्त्र आहे. विधी म्हणजे काय? ज्याच्यामध्ये बदल केला जातो त्याला विधी म्हटलं जातं. 10वा हा 10व्या दिवशी केला जातो, 13वा
तेरावा हा 13व्या दिवशी केला जातो, परंतु भावकीचं जर आडवा आलं तर 10वा अलीकडे घेतला जातो, 3ऱ्या दिवशी केला जातो, 5व्या दिवशी केला जातो, 7व्या दिवशी 10वा केला जातो, 10व्या दिवशी 10वा केला जातो. ज्याच्या विधीमध्ये ज्याच्या क्रियेमध्ये बदल केला जातो त्याला 10वा म्हणायचं. आणि ज्याच्यात कोणत्याच प्रकारचं शास्त्र जे शास्त्राने दंड घालून दिलाय त्याच्यात कोणत्याच प्रकारचा बदल होत नाही त्याला शास्त्र म्हणायचं. आणि ते शास्त्र म्हणजे 13वा हा 13व्या दिवशी केला जातो, इतर दिवशी करता येत नाहीत. आणि म्हणून 13व्या दिवशी केला जातो. का 13व्या दिवशी केला जातो? कारण 3 सोहळे प्रामुख्याने झालेले, पण ते बाकीचे 13 सोहळे ज्यावेळेला तो जीव खडा असतो त्याला आसमा म्हणतात. आणि तो जीव खड्यावरती ते तिथं 13 कडे मांडून 13वा केला जातो. तिथं 13 संस्कार गुंडाळले जातात. आणि मग 13 दिवस पूर्ण झाल्याबरोबर तो आत्मा मृत्यू लोक सोडतो. 13वा झाल्याबरोबर त्या आत्म्याला अंगठ्या एवढे शरीर प्राप्त होतं, मृत्यू लोक सोडतो, तो स्वर्गाच्या दिशेने जातो. अति वायू वेगाने तो आत्मा स्वर्गाकडे जात असतो. आणि स्वर्गाकडे आत्मा जात असताना यमाच्या दरबारात त्याला जावं लागतं. यमाच्या दरबाराच्या अलीकडे एक वैतरण नावाची नदी, आणि त्या नदी पर्यंत तो आत्मा पोचतो. आत्म्याचा जाण्याचा वेग किती आहे शिंदे महाराज? तर अति वायू वेगाने, वाऱ्यापेक्षा वेग त्याचा जास्त आहे. तरी त्या वैतरण नावाची नदी आहे, त्या नदीचं पात्र 1000 कोस लांब आहे. आणि त्या अखंड वाहते असल्या उन्हाळ्यात सुद्धा वाहत असते. पाण्याने वाहत नाही महाराज, ती मलमूत्राच्या घाणीने वाहते, किड्या मुंग्याने वाहते. जसा जखमेतून पूर्ण निघते त्या पाणी ती नदी वाहत असते. आणि त्या नदीच्या कडेला तो आत्मा जातो. त्या कालावधी लागतात 48 दिवस. त्या आत्म्याला कालावधी किती दिवस लागतात? 48व्या दिवशी तो आत्मा त्या नदीच्या काठी पडतो. आणि ज्या वेळेला मृत्यू लोकात होता त्या दिवशी त्यावेळेला किती दिवस आत्मा मृत्यू लोकात होता? 13 दिवस होता. 13 आणि 48 म्हणा की तुला आणलाय कशाला सांगायला सांगलं. किती झाले? 61 दिवस झाले. 61व्या दिवशी तो आत्मा त्या वैत्र नावाच्या नदीच्या कडेला जाऊन पोहोचतो. आणि त्या नदीचं पात्र 1000 कोस लांब आहे. मलमूत्राच्या गाणीने, रक्त नाही, पोहणे आहे, किड्या मुंग्याने आहे, ते वाहत असतं 24 तास. 1000 कोस लांब, कोस म्हटले लांब पात्र आहे. त्या नदीतून त्या आत्म्याला पलीकडे जावं लागतं. आणि मग त्या आत्म्याला कसं जावं लागतं ते सांगतो. कारण त्या नदीच्या कडेला कामदेव नावाची गायी आहे. आणि ती गायी त्या आत्म्याला मदत करत असते. कोणत्या आत्म्याला मदत करते? जो आत्मा ह्या नरदेहात मृत्यू लोकात मनुष्य देहात जन्माला आल्यानंतर त्या आत्म्याने जर दान धर्म केलेला असेल, पुण्य केलेला असेल, अध्यात्म केलेलं असेल, चांगल्या लोकांचं केलेलं असेल, तर त्या आत्म्याला त्या नदीतून पोहून जायची आवश्यकता नाही. त्याला त्या कामधेनू नावाची गायी मदत करते. गायी स्वतःच्या खांद्यावरती त्या आत्म्याला घेते आणि नदीतून पलीकडे यमाच्या दरबारात पोच करते. त्याचा कालावधी आहे 39 दिवस. किती दिवस आहे? 39 दिवस. आणि जर नर देहात एखाद्या आत्म्याने जन्माला आल्यानंतर कोणाचं लग्न जमून दिलेलं नसेल, एखादी नांदत असेल तर नांदून दिलेलं नसेल, बांध कोणाचा नीट ठेवलेला नसेल, आणि वाईट कर्म सतत केलेलं असेल, तर त्या आत्म्याला गायी दादांना मदत करत नाही. तिथं त्या किड्या मुंग्या चावतात. म्हणून केले कर्म झाले त्याची भोगा आले. जसं कर्म केलं, जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर. आणि मग त्या आत्म्याला त्याच्यातला प्रवास करत 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 त्या यमाच्या दरबारात पोचवावं लागतं. आणि मग किती दिवसांनी तो पोच होतो? 39 दिवस. पहिले किती दिवस? 61 झाले. किती? 100 दिवस झाले. 100व्या दिवशी तो आत्मा त्या यमाच्या दरबारात कोर्टात हजर होतो. यमाचा दरबार म्हणजे स्वर्गातला हायकोर्ट आहे. जसं आपल्याकडे हायकोर्ट असतं तसं तिथलं एकच कोर्ट आहे. आपल्याकडे आता लई कोर्ट झाले, तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा कोर्ट, सत्र लई कोर्ट झाले. पण यमाच्या कोर्टात एकदा त्या आत्म्याची केस दाखल होते, फाईल दाखल होते. यांनी जन्मापासून मृत्यूपर्यंत काय काय केलं. कीर्तन चालू असताना मोबाईल मध्ये बघितलं, तिथं नोंद होते, सगळी नोंद होत असते, काय काय कोण कोण करतो ते. आणि मग तिथं ती केस दाखल होते. एकदा कोर्टात केस दाखल झाले, केस चालवायला कोण पाहिजे? वकील पाहिजे का नाही? मग तिथं सुद्धा वकील आहे. आपल्याकडे फलटणला लागतो तसं तिथं सुद्धा वकील आहे. त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. शिंदे महाराज, मोहिते महाराजाचं वशिला दिसतं चित्रगुप्ताकडे. आणि चित्रगुप्त केस चालवतो. मग जसे आपल्याला फलटणला केस दाखल झाल्याबरोबर केसेचा निकाल दुसऱ्या दिवशी लागतो ना? लागतो का दुसऱ्या दिवशी निकाल? नाही लागत.
मग दुसऱ्या दिवशी निकाल लागत नाही, तसं त्या बी यमाच्या कोर्टातला निकाल दुसऱ्या दिवशी लागत नाही. तिथं सुद्धा सांगितलं जातं तुमची केस लगेच निकाल लागणार नाही, तुम्हाला घरी जाऊन ये जा करावं लागेल. ये जा नाही कराल तर मराठी सांगतो अपडाऊन करावं लागेल. मग हे कळतं लगेच लोकांना. आणि मग जसं आपण फलटणला कोर्टात केस दाखल झाल्यानंतर केसीचा निकाल लागेपर्यंत आपण फलटणलाच मुक्काम करतो का मुक्काम फलटणला घरी येऊन जाऊन करतो. मग तसं त्या आत्म्याला स्वर्गातून सांगितलेलं असतं तुमच्या केसेचा निकाल लवकर लागणार नाही, तुम्हाला घरी घेऊन जाऊन करावा लागेल. आणि तो आत्मा स्वर्गातून कधी परत माघार येतो, मासिक श्राद्धाला माघार येत असतो. त्याला सांगितलं मासिक श्राद्ध का घालायचं, तर मासिक श्राद्ध घालण्याच्या पाठीमागची एवढी भूमिका आहे की ते जी व्यक्ती जेवायला आपण घालत असतो मासिक श्राद्धाला ती देवरूप व्यक्ती असते आणि देवाचा अंश त्या व्यक्तीमध्ये असतो. त्या व्यक्तीची पुण्याई आणि अन्नासाठी घरातल्या लोकांनी केलेली पुण्याई, या दोघांच्या पुण्याईमुळे स्वर्गात होणारा त्या आत्म्याला त्रास वेदना, त्या वेदना कमी होतात म्हणून मासिक श्राद्ध घालतात. जवळजवळ आत्मे 11 हेलपाटी घालतो. आता अधिक मासामुळे 12 हेलपाटी घातले. आणि ज्या दिवशी त्या केस शेवटचा दिवस आहे ती केस जवळजवळ चालते 265 दिवस. किती दिवस केस चालते कोर्टामध्ये? 265 दिवस केस चालते. 265 दिवस पूर्ण होतात आणि पहिले किती 100 दिवस झाले किती. आणि ज्या दिवशी त्या कोर्टात हायकोर्टात त्या केसीचा निकाल लागतो आणि तोच निकाल म्हणजे आजचं वर्ष श्राद्ध होय. विठाला आणि मग ज्या वेळेला हातचं हे वर्ष श्राद्ध, ज्या वेळेला या मूर्ती लोकातील ह्या जगातील लोक, ह्या विश्वातील सगळे आत्मे जे चांगल्या प्रकारचे असू द्या, वाईट प्रकारचे असू द्या, पापी असू दे किंवा पुण्यवान असू द्या, सगळ्या प्रकारची स्त्री किंवा पुरुष असू द्या, निर्जीव किंवा सजीव अवस्थेतले सगळे आत्मे जे आहेत ते आत्मे स्वर्गामध्ये मृत्यू लोक झाल्यानंतर हे स्वर्गामध्ये जातात आत्मे. आणि ते ह्या जगातले सर्व प्रकारचे आत्मे त्या ठिकाणी उपस्थित असतात. त्यावेळेला एक स्वर्गामध्ये असणार एक सरोवर आहे आणि ते सरोवर पाण्याने भरलेले, त्या सरोवराच्या कडेला त्या आत्मे बसलेले असतात. आणि त्या ब्रह्ममुहूर्तावर पाठीच्या वेळेला स्वर्गातले देव आणि अप्सरा येतात, त्या सरोवरामध्ये आंघोळ करतात, स्नान करतात. आणि त्यावेळेला त्या सरोवराच्या कडेला जसं आपल्याकडे तळ असतं ना, तळ्याच्या कडेला असं इथं वीर धरण आहे, तसं त्या धरणाच्या कडेला सगळे आत्मे बसलेले. तसं मी स्वर्गातले उपमा देण्यासाठी वीर धरण म्हणतोय, नाहीतर वीर धरणाकडे जाऊ नका म्हणून सांगितलं. मग त्यावेळेला त्या आत्मे ज्या वेळेला ब्रह्ममुहूर्तावर पाठीच्या वेळेला स्वर्गातले देव आणि अप्सरा येतात, आंघोळ करतात, त्यावेळेला ह्या मूर्ती लोकातले आत्मे त्या भगवंताला विनंती करतात, देवा हे देवा येताय, आंघोळ करताय, आम्हाला तहान लागली तर पाणी प्यायचा अधिकार नाही देवा, आम्हाला आंघोळ करावीशी वाटली तर त्या अंगाला त्या पाण्याला स्पर्श करायचा अधिकार नाही भगवंता. कोणत्या जन्मातला मी पाप फेडतोय देवा, त्यातून सुटका कर देवा. आपण समजतो भाताचा रंग कसला आहे? हिरवा आहे, पांढरा आहे ना. हा, म्हणून पांढरा भाताचा रंग आहे, त्याचा सफेद आहे, सज्जनतेचं प्रतीक आहे, मोक्षाचं प्रतीक आहे. हा भाताच्या पांढऱ्या रंगाचा गुणधर्म आहे. म्हणून माझ्या वारकरी संप्रदायाचा पोशाख सुद्धा पांढराच आहे, मोहिते महाराज सोडून. आणि म्हणून सांगितलं भाताचे पिंड का बनवायचे? कारण ज्या वेळेला आज आपल्याकडे माता मावले आहेत, आपल्या घरी पाहुणे येतात, अतिथी पूजन आपण केलं जातं, तांबर पाणी दिलं जातं आणि पाहुण्यांसाठी पुन्हा भोजन बनवलं जातं, जेवण बनवलं जातं. आणि ज्या वेळेला पाहुण्याला जेवायला वाढतो त्यावेळेला जेवायला वाढल्यानंतर शेवटी आपण काय वाढतो? भात वाढतो ना. का भात वाढतो? त्यावेळेला ज्या वेळेला ताटात भात आल्याबरोबर त्या पाहुण्याने समजायचं चपाती संपली, उरकून घ्या, याचा अर्थ असं नाही ना. म्हणजे भात म्हणजे शेवट, जेवणाचा जसा शेवट होतो तसा जीवनातला शेवट भाताच्या पिंडापासून होत असतो. म्हणून भाताचे आता तुम्ही कळालं तुम्हाला भाताचे पिंड का बनवायचे, तर त्याचा शेवट होत असतो. मग 3 का बनवायची, एकच का नको? व्हॉट इज रिझन बिहाइंड इट? काय त्याच्या पाठीमागचं कारण काय असतं?
तर 3 पिंड का बनवायचे? आज तर अण्णांचं वर्ष श्राद्ध एकच बनवायला हवा होता, तर काकाने 3 प्रकारचे पिंड बनवले. पहिला पिंड आहे ज्यांचा आज वर्ष श्राद्ध आहे, तो आज वर्ष श्राद्ध अण्णांचा तो पहिला पिंड आहे. दुसरा पिंड त्यांच्या वडिलांचा असेल, हयात असतील तर त्यांच्या आजोबांचा असेल, आणि तिसरा पिंड त्यांच्या आजोबांचा किंवा हयात असतील तर पणजोबांचा, असे 3 प्रकारचे पिंड असतात. अजून तुमच्या पुढे आता प्रश्न निर्माण झाला असेल की त्यांच्या वडिलांच्या वेळेला सुद्धा 3 बनवले होते, मग आता त्यांचं बनवायचं काय आवश्यकता आहे? बरोबर आहे का? तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो की पहिला जे आजचा जे भाताचा पिंड आहे ते त्यांच्या अण्णांचं आहे, दुसरा त्यांच्या वडिलांचा आहे, तिसरा त्यांच्या पणजोबांचा आहे, आजोबांचा आहे. पहिला जो पिंड असतो तो वसुरूप असतो, दुसरा पिंड असतो रुद्ररूप असतो, आणि तिसरा पिंड असतो तो आदित्य रूप असतो. मग ज्या वेळेला त्यांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध होतं त्यावेळेला तो पिंड काय होता? वसुरूप होता. आणि आज अण्णांचं वर्ष श्राद्ध त्यावेळेला अण्णांचा पिंड वसुरूप झाला, आणि त्यांच्या वडिलांचा ज्या वेळेला वसुरूप होता तो आता रुद्ररूप झाला. म्हणजे प्रमोशन जसं नोकरीत असतं ना, तसं ह्या पिंडामध्ये प्रमोशन असतं. म्हणून कमीत कमी 3 वर्ष श्राद्ध करणं गरजेचं आहे. आणि 3 वर्षानंतर आदित्य रूपानंतर तो भोर लोकांमध्ये तो आत्मा प्रवेश करत असतो. म्हणून कमीत कमी 3 वर्ष तर पिंडदान करणं गरजेचं आहे. म्हणून ते पिंड आहे ते पिंड एकदा भगवान परमात्म्याच्या पायावरती समर्पित केलं. भाताचे पिंड त्यांच्या पायावरती समर्पित केलं. कोणाच्या पायावरती? भगवान विष्णूच्या पायावरतीच का? डोक्यावरती का? पादिका आहे. त्या गयासूर गया का नाव पडले त्याचा इतिहास मोठा आहे, आता वेळ नाही, तुम्हाला थोडक्यात सांगतो. म्हणून एकदा त्या आत्म्याचं रूप एकदा तो आत्मा तो पिंड एकदा भगवान परमात्म्याच्या पायावर त्या मुलांच्या स्वहस्ते कोणत्याही प्रकारचे आडी मनात न ठेवता, अट्ट मनात न ठेवता, कोणत्याही प्रकारची भावना मनात न ठेवता निसंकोचपणे एकदा भगवान परमात्म्याच्या पायावर पिंडदान केलं. तर त्या पिंडदानाचं रूपांतर कसं होतं? माझे झाले गया माहित आहे. काशीच्या ठिकाणी जिवंत मनुष्य जातो, गंगा स्नान करतो. गंगा स्नान केल्याबरोबर पातकांचा नाश होतो, आणि नंतर गंगा स्नान करून बाहेर आल्याबरोबर दुसरं पाप करायला तयार होतो. असंच गंगा स्नान म्हणजे काय? पहिलं पाप केलं की दुसरं करायला तयार. परंतु गयेच्या ठिकाणी विधी केला जातो. नुसतं गयेच्या ठिकाणी जर पद परिषद झाला, शिंदे महाराज गयेच्या ठिकाणी नुसता त्या व्यक्तीचा पद परिषद जर झाला तर पाठीमागच्या 10 पिढ्यातील कोणाचं वर्ष श्राद्ध करायची गरज नाही. परंतु त्या तिथेला अन्नदान करणं गरजेचं आहे. कारण अन्नदानाशिवाय त्या आत्म्याला मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुकर होत नाही. पिंडदानापेक्षा अन्नदानाला जास्त महत्व आहे. आणि म्हणून सांगितलं गयेचं महत्व. तुम्ही म्हणसाल की महाराज तुम्ही गयेचं सांगितलं, तर आपण आज या ठिकाणी वडाच्या मळ्यामध्ये आपण विधी करतो, तर ही गया क्षेत्र कसं होऊ शकतं? तुम्ही अभंग घेतलं, तर ते सुद्धा उत्तर तुम्हाला सांगतो. कारण ज्या वेळेला पहिल्या चरणामध्ये मी सांगितलं की देवाने सांगितलं तर ज्या दिवशी तुमचं वर्ष झालं त्या दिवशी मी मूर्ती लोकांमध्ये येईल. आणि ज्या वेळेला काकाने विधी केला त्यावेळेला काकाच्या शरीरात अण्णांच्या आत्म्याने प्रवेश केला, आणि 3 मुलांच्या शरीरात देव प्रवेश करून तो विधी करून घेतला. ज्या ठिकाणी हा विधी केला जातो ते भूमी म्हणजे हे गया क्षेत्र. हा जे मंडप दिलेला हा मंडप शेवट मंडप आहे. आजचं जे अन्न बनवलंय ना ते आजचं अन्न ब्रह्मरूप अन्न आहे.
आजची पत्रावळी जी आहे ती सुवर्ण पात्र आहे आणि जो अन्न खाणार आहे तो गंगाधर आहे, देव होस. काही लोक सहज म्हणून जातात आम्ही वर्ष श्राद्धाचं खात नाही, बरोबर आहे का? नवे नवे आमचे बरेच कीर्तनकार खात नाहीत वर्ष श्राद्धाचं, परंतु कीर्तनकार सुद्धा या अभंगातून कधी सांगत नाही, माझ्या पद्धतचं नाही सांगत, तो अभंगच माझे झाले काय तुकाराम बाबांनी चरण दिलेले. आज काही कीर्तनकार स्पष्टीकरण करत नाहीत, परंतु अन्नाची निर्मिती ज्या दिवशी झाली 3 युग संपले, सत्ययुग त्रेतायुग आणि कलियुग चालू झालं. ज्या दिवशी त्रेतायुग संपलं, द्वापार युग संपलं आणि द्वापार युगानंतर कलियुग रात्रीच्या 12ला चालू झालं, त्यावेळेला पृथ्वीवरती पहिली शक्ती भगवान विष्णू नारायणच्या अवताराचा, कवी नारायणाचा अवतार पहिल्यांदा या मृत्यू लोकात आले. ते भगवान नवनाथांच्या रूपामध्ये आले. नवनाथांची योग कर्म साधना आहे, अवघड आहे, म्हणून त्या नवनाथांनी 84 तयार केले. हे कुलदेवता कुलस्वामिनी आणि हे ग्रामदैवत तयार केलं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र ताईचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्ष शिकेला, गोरक्ष वळला बहिणी प्रति बहिणी प्रसाद निवृत्ती दाता ज्ञानदेव सार सजवली. या वारकरी संप्रदाय, वैष्णव संप्रदाय आद्य गुरु कोण असतील, पाया कोण असेल, मायबाप कोण असतील तर नवनाथ आहेत. आणि काही कीर्तनकाराचं नवनाथ वेगळे समजतात महाराज, खरंच समजतात, मी सुद्धा बघतो. आपण हरिपाठानंतर आदिनाथ गुरु हा अभंग म्हणतोय आणि काही कीर्तनकार म्हणतात नाथपंथ वेगळा आणि वैष्णव संप्रदाय पंथ वेगळा आहे. नाथपंथ जिवंत जन्मालाच आले नसते तर वैष्णव संप्रदाय जन्मालाच आला नसता. आणि त्या नवनाथांची योग कर्म साधना अवघड आहे म्हणून त्यांनी हे 84 तयार केलं. आणि त्या नवनाथापैकी भगवान मच्छिंद्रनाथाचे एकमेव शिष्य कोण असतील तर भगवान गोरक्षनाथ असतील. आणि त्या गोरक्षनाथाने वर्ष श्राद्धाच्या वड्यासाठी गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःचा डोळा काढून दिला. कशाची वडी होते? पितृ श्राद्धाची वडी, ते वर्ष श्राद्धाची वडी होती. आणि त्या वड्यासाठी भगवान गोरक्षनाथाने डोळा काढून दिला. मग आपण कोण? आणि त्याच भगवान गोरक्षनाथाचा मठाधिपती म्हणून मी काम करतोय. मी पहिल्या पंक्तीत बसत असतो आणि काही लोक महिला, मी टीका करत नाही, अंगात आणणारे बाया म्हणतात बाया माझं ताट आहे. आता त्या आपल्या देवाचं देवीचं मुख्य मायबाप कोण असतील तर नवनाथ आहे. आणि जर ते भगवान गोरक्षनाथाने पितृ श्राद्धाच्या वड्यासाठी डोळा काढून दिलेला असेल, म्हणून मी फायदा सांगतो. फायदा आता ऐका, ऐकायला कान लगेच डाव करतो तो लोकांचा फायदा असला. आणि म्हणून सांगतो फायदा काय आहे. वर्ष श्राद्धाचं अन्न जर खाल्लं, कारण खाणारा सुद्धा गंगाधर म्हटलंय. आजचं जे पत्रावळी ते सुवर्ण पात्र आहे, आजचं अन्न ब्रह्मरूप आहे, हा मंडप अक्षयवट आहे, हे भूमी गयक्षेत्र तयार झालेली भूमी आहे आणि आपण सर्वजण गंगाधर झालेलो आहे. आणि आजच्या वर्ष श्राद्धाचं अन्न खाल्लं तर आपल्या पाठीमागच्या 10 पिढ्यातील कोण परागंदा झाले, कोणाचं काही सापडलं नाही, कोण गर्भावस्थेत गेलं, कोण कुमावस्थेत गेलं. आणि त्याचं नारायण नागबाई त्रिपिंडी उदय शांती विनायक शांती करून सुद्धा जेवढे आत्मे आपल्या पाठीमागच्या 10 पिढीतील अतृप्त जेवढे आहेत तेवढ्याला डायरेक्ट मोक्ष प्राप्त मिळतो. हे वर्ष श्राद्धाच्या अन्नाच महत्व आहे. मी खाण्यासाठी सांगत नाही. आणि म्हणून सांगितलं माझे झाले गया वरिचन. आणि याच्या पलीकडे तुम्हाला सांगतो, जर वर्ष श्राद्धाचं अन्न आपण नाही खाल्लं तर ज्या वेळेला हा अन्नाचा आज वर्ष श्राद्धाच्या वेळेला जेवढं तुम्ही पंढरपूरला जाऊन सुद्धा पुण्य प्राप्त होत नाही, तेवढं वर्ष श्राद्धा ठिकाणी कीर्तन श्रवण केल्यानंतर पुण्य प्राप्त होत असतं. मग आता तुम्ही म्हणसाल बरोबर आहे, काकाने पिंडदान केलं, सगळं केलं, गयावर्जन झालं, मग कीर्तनाची भजनाची आवश्यकता का? आणि नाही ठेवलं तर काय पहिली काही लोक ठेवत होती का? मग ठेवायचं कारण का? तर त्याचं एक असं एकमेव कारण आहे, तंत्र आणि मंत्र 2 शब्द आहेत. ज्या वेळेला काका मंत्र उच्चार करत असताना एखादा मंत्र चुकलेला असेल तर पातक घडतं. करणाराचं पातक घडतं, करून घेणाराचं पातक घडतं. आणि त्या पातक घडल्यामुळे त्या आत्म्याला मोक्ष प्राप्तीला तो आत्मा जात नाही, त्याच घरामध्ये अतृप्त स्वरूपात राहतो. आणि जेवढे जेवढे नातेवाईक संपर्कात होते त्यांना सुद्धा त्याची झळ पोचली जाते.
आणि म्हणून मंत्र उच्चारताना चुका जर झाल्या तर त्या चुका दुरुस्त करण्याचं साधन आहे ते म्हणजे कीर्तन आणि भजन. आणि ते भगवान विष्णूचं गायन कीर्तन प्रवचन भजन केल्याबरोबर देवाचं आगमन होतं. ज्या ठिकाणी कीर्तन चालू असतं, ज्या ठिकाणी भजन चालू असतं, तिथं देव येतो आणि केलेला मंत्र उच्चार चुकीच्या पद्धतीचं त्याचं तंत्रात रूपांतर करून ते योग्य मार्गाला लावलं जातं. म्हणून भजन कीर्तन ठेवतात. ह्या मंत्राच्या उच्चारात चुकी झाला तो शापित होतो, तो पापात होतो आणि तो तसंच राहतो. आणि म्हणून ते वर्षी श्राद्ध करायचं. आणि नाही केलं तर त्या कुटुंबात काय हानी होतं मगाशी सांगितलं. पैशाला पैसा लागत नाही, आजारपण वाढलं जातं, एकमेकाचा विचार घरात राहत नाही, एकमेकावर तोंड टाकलं जातं, मध्ये भांडण तंटा लागला जातो, अचानक खड्डे येतात. हे अतृप्त आत्म्यांची कारण असतात. म्हणून त्याच्या शांतीसाठी वर्षी श्राद्धाचा कार्यक्रम योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. याच्यानंतरचा पुढला उत्तरार्ध असा आहे की फिटले पितरांचे ऋण. आता माझे झाले गयावर्जन एवढंच सांगितलं. आता फिटले पितरांचे ऋण हे तर शब्द आहे. पितरांचे अनेक वचन आहे, एक वचन नाही. अनेक वचन शब्द वापरला. पितरांचे काय इथं म्हटलेलं आहे. ज्या दिवशी आपण आईच्या गर्भामध्ये जन्माला येतो, ज्या दिवशी आपण आईच्या गर्भामध्ये जन्माला येतो त्या दिवशी आपण आपल्या डोक्यावरती कर्ज घेऊन ऋण घेऊन जन्माला येत असतो. आणि ज्या वेळेला आपण जन्माला येतो, मृत्यू लोकात येतो, त्यावेळेला आपल्या डोक्यावरती 3 प्रकारचं ऋण कर्ज असतं. ते पहिलं कर्ज असतं देवाचं कर्ज, दुसरं कर्ज असतं माता पित्यांचं कर्ज, आणि तिसरं कर्ज असतं सद्गुरूचं कर्ज असतं, संतांचं कर्ज असतं. आता तुमच्या पुढे प्रश्न असा पडला असेल की महाराज तुम्ही सांगताय बरोबर आहे, परंतु ज्या दिवशी आम्ही आईच्या गर्भात जन्माला आलो त्या दिवशी आम्ही कोणत्या स्टेट बँकेत गेलतो का बँक ऑफ इंडियात गेलतो, आम्ही गर्भातच होतो, तर कर्ज झालं कसं? बरोबर आहे का नाही? कर्ज झालं कसं आमच्यावरती? आणि देवाचं कर्ज कसं? देवाचा आमचा काय संबंध आहे? आम्हाला आईवडिलांनी जन्माला घातलं, देवाचा आमचा काही संबंध नाही. सहज आपण पडून जाऊ शकतो. परंतु त्याचं कारण दादांनो माहींना सांगतो, ऐका. जर आई वडिलांच्या हातात जन्माला आपल्याला घालायचं असतं तर, ऐका, जर आई वडिलांच्या हातात आपल्याला जन्माला घालायचं असतं तर या मृत्यू लोकामध्ये स्त्री आणि पुरुष वांज राहिले नसते. म्हणून भगवंताची कृपा झाल्याशिवाय, देवाची कृपा झाल्याशिवाय आपण आईच्या गर्भामध्ये जन्माला येत नाही. म्हणून पहिलं कर्ज कोणाचं आहे? देवाचं कर्ज आहे. दुसरं कर्ज ज्या माता पित्याने आपल्याला जन्माला घातलं त्या आई वडिलांचं कर्ज आहे. आणि तिसरं कर्ज आहे सद्गुरूचं कर्ज आहे. जीवन जगायला ज्यांनी मार्गदर्शन केलं, ज्ञानदान दिलं, आणि त्या सद्गुरूचं कर्ज आहे. आणि ह्या 3 कर्जातून आपल्याला ह्याच नरदेहात आल्यानंतरच 3 ऋणातून मुक्त झाल्याशिवाय आपला पुढला जन्म मेल्यानंतर मोक्ष मार्ग, मुक्तीचा मार्ग प्राप्त होत नाही. मग पासून मरेपर्यंत जर भगवंताची सेवा केली तर भगवंताच्या ऋणातून कधी आपण मुक्त होऊ शकत नाही. त्यावेळेला 2 प्रकारचे कर्ज शिल्लक राहतात, ऋण शिल्लक राहतात. त्या आई वडिलांचं आणि सद्गुरूचं ऋण राहतं. मग तुम्ही म्हणसाल आता करून मग मरेपर्यंत 2 शिल्लक राहतात, एकातनं तर सुटतच नाही. मग आता सद्गुरूची सेवा करू. देवापेक्षा 1000 पट गुरुचं ऋण आपल्यावरती असतं, आणि त्या गुरुचं 1000 पट असतं. देवाचं 1 पट असताना जर भेटत नाही तर गुरु सेवा करून 1000 पट कधी होणार आहे? आणि गुरुची सेवा करायला लागलं मग आयुष्य संपलं तरीही आपलं ऋण 2 शिल्लक राहतात, देवाचं कर्ज आणि आईवडिलांचं कर्ज शिल्लक राहतात. जसे एखादा बंगला बांधायचा असेल, इमारत बांधायची असेल तर त्याचा पाया भक्कम असेल तर इमारत कितीही मजली जाऊ शकते. तसं भगवंताच्या ऋणातून, सद्गुरूच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल याच जन्मामध्ये, याच नरदेहात मध्ये, तर त्याचा जो पाय आहे तो म्हणजे जन्म दिलेला आई वडिलांची सेवा. मरेपर्यंत ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं त्या आई वडिलांची सेवा करणं गरजेचं आहे. आई आणि वडील काय आहेत? आज जर पाहायला गेले ह्या भारत देशामध्ये पाहायला गेले, महाराष्ट्रामध्ये पाहायला गेले, जगामध्ये पाहायला गेलं, आई वडिलांचे हाल जास्त जर कोणी केलं असेल तर सुशिक्षित लोकांनी आई वडिलांचा हाल जास्त केलं. मी ठामपणे सांगू शकतो, मी बी शिक्षक पेशातला मनुष्य. आमचे अजित महाराज सुद्धा शिक्षक पेशातली माणसं आहेत, ते बी कीर्तन करायचं, चॅनल चालवतात. म्हणून सांगतो की आई वडिलांचं अजित महाराज हाल जर कोणी केलं ह्या मृत्यू लोक तर सुशिक्षित लोकांनी केलं, नोकरदार वर्गाने आई वडिलांचं जास्त हाल केलं. वर्धाश्रमाची निर्मिती खरं कोणी केली तर आई वडिलांची वर्धाश्रमाची निर्मिती केली सुशिक्षित लोकांनी. जाऊन विचारा तुम्ही वर्धाश्रमामध्ये
तुमचा मुलगा काय करतो? कोणी सांगेल माझा मुलगा पाटबंधारे खात्यात कामाला आहे, कोणी सांगेल वकील आहे, माझा मुलगा डॉक्टर आहे, कोण सांगेल शिक्षक आहे, कोण अशा चांगल्या चांगल्या पद्धतीची मुलं. सांगा माझ्या मायबापांना इथं बसलेल्या ताई आणि माईंना सांगा, शेतकऱ्याचा बाप कधी वृद्धाश्रमात आहे? सुशिक्षित कोणाला म्हणायचं, सुसंस्कारित कोणाला म्हणायचं मी सांगून जातो. ज्या आई वडिलांच्या जीवावरती आपण शिक्षण घेतो, शिक्षण घेतल्यानंतर व्यापार व्यवसाय उद्योग धंदा करतो, नोकरी करत असतो आणि लग्न झाल्यावर स्वतःची बायको घेऊन आपण वेगळा राहतो, त्याला सुशिक्षित म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? सुशिक्षित म्हणायचं. आणि सुसंस्कारित कोणाला म्हणायचं? शिंदे महाराज. जो आई वडिलांच्या जीवावरती शिक्षण घेतो, शिक्षण घेतल्यानंतर आपल्या कृतीप्रमाणे बुद्धी कौशल्याप्रमाणे आपण व्यवसाय व्यापार व्यवसाय नोकरी करत असेल, धंदा करत असेल, उद्योग धंदा करत असेल आणि आई वडिलांनी लग्न केल्याबरोबर आपला स्वतःचा संसार सांभाळ जो मरेपर्यंत आई वडिलांना सांभाळतो ना, त्याला सुसंस्कृत म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? सुसंस्कृत म्हणायचं. आई वडिलांचे आपल्यावरती खूप अनंत उपकार आहेत. देवापेक्षा आई वडिलांचे उपकार आपल्यावर मोठे आहेत. ज्यावेळेला 3 युगामध्ये सत्ययुग, कृतयुग आणि द्वापर युगामध्ये भगवंताला या मृत्यू लोकांमध्ये देव अवतार घेत होता, पण कलियुगामध्ये देवाला अवतार घेता येत नाही. परंतु कलियुगामध्ये सुद्धा देव या मृत्यू लोकात अवताराला आलाय. ते कोणता देव आहे तुम्हाला सांगतो. स्वर्गातला जो देव आहे, जग निर्माण करणारा भगवान विष्णू, त्याची पत्नी लक्ष्मी, तोच देव या मृत्यू लोकात ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. तोच देव आहे. तो देव आपल्या देवाऱ्यावरती कुलदैवत आणि कुलस्वामिनी आपण पूजा करतो ना, तो कुलदैवत म्हणजे जगाचा ब्रह्मांड नायक असणारा भगवान विष्णू त्या रूपामध्ये कुलदैवताच्या रूपामध्ये आलाय. आणि त्यांची भगवान विष्णूची धर्मपत्नी जी आहे ती माता लक्ष्मी, आणि लक्ष्मी तीच आपल्या कुलस्वामींच्या रूपामध्ये आपल्या देवाऱ्यावरती आलेली आहे. ह्या देव आणि देवताच्या देवीच्या भूमिकेमध्ये देव आलेला आहे. आणि जिवंत जर देव बघायचा, तोच कुलदैवत असणारा, तोच जगाचा ब्रह्मांड नायक असणारा तो देव ज्यांनी आपल्याला जन्म घातला त्या बापाच्या रूपामध्ये आज जिवंत प्रत्यक्ष देव बापाच्या रूपामध्ये ज्या आईने आपल्याला जन्माला घातला, ते आई म्हणजे स्वर्गातली लक्ष्मी आहे दादा. म्हणून जिवंत असेपर्यंत आई वडिलांची कधी अवहेलना करू नका. एक वेळ तुम्ही पंढरपूरला नाही गेला तरी चालेल, आळंदीला नाही गेला तरी चालेल, ज्योतिबाला नाही गेला तरी चालेल. एक वेळ मी फक्त म्हटलंय, पंढरपूरला जाऊन देव आपल्याला भेटणार नाही. पंढरपूरला जाऊन देव आपल्याला भेटणार नाही, पण आपल्या घरातच आई वडील हे देव आहे म्हणून देवाची पूजा केली तर आपलं घर पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्या बापाने आपल्याला जन्माला घातलंय ना, आज 3 मुलांचा बाप आहे, 2 मुलींचा बाप आहे. अण्णा काय असतो दादांनो बाप? किंवा तर ज्याला पायना त्याला पायाची किंमत, ज्याला डोळाने त्याला डोळ्याची किंमत विचारान, ज्याची खरंच आई वडील जेव्हा लहानपणीचा मृत्यू पावलेल त्याने आई वडील गेल्यानंतर काय अवस्था त्या मुलांना मुलींना विचारा. बाप काय असतो मला? बाप जीवनामध्ये 4 तास रडत असतो, आयुष्यामध्ये 4 तास बाप रडत असतो. सगळे हे तर बाप आहेत. ताईंना तुम्हाला सांगतो ऐका, बाप कधी रडतो आपला? ज्या वेळेला लहानाची मुलगी मोठी केलेली असते, 18 वर्षाची मुलगी ते 20 वर्षाची मुलगी होते. तुमचा थोडासा प्रसंग आठवत ताईंनो, ज्या वेळेला तुम्हाला पाहुणे बघायला आले ना, ज्या वेळेला पाहुणे बघायला आपल्या मुलीला येतात, त्यावेळेला एकदा बाप रडत असतो दादा. कारण तर हाताचा पाळणा बापांनी काबाड कष्ट केलेला घाम गाळलेला असतो, काळजासारखा तुकडा वाढवलेला, ती मुलगी आता दुसऱ्याचं परक्याचं धन होणार हेच बापाला सहन होत नाही. त्यावेळेला बापाच्या डोळ्यातून अश्रू येत असतो, त्यावेळेला बाप रडत असतो. दुसऱ्यांदा बाप रडतो ज्यावेळेला ती मुलगी लग्न होऊन सासरी नांदायला जाते, त्यावेळेला एकदा बाप रडत असतो. आणि तिसऱ्यांदा बाप रडतो जी मुलगी तारुण्य अवस्थेतली मुलगी ज्यावेळेला विधवा बनते, त्यावेळेला एकदा बाप रडतो. आणि चौथ्यांदा बाप कधी रडतो दादा ऐका, ज्याच्यासाठी बापाने काबाड कष्ट केलं, हाडाची काढे केले, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, राबला जे हे वैभव तयार केलं, आणि तोच मुलगा ज्याच्यासाठी तयार केला, त्या मुलगा जेव्हा बापाच्या कंबाट्यात लाद घालतो त्यावेळेला बाप एकदा रडतो. काय बाप असतो जीवनामध्ये? बापाची किंमत कधी कळते? बाप गेल्यानंतर कळते दादा.
ज्यावेळेला मुलीला पाहुणे बघायला येतात ना, गरिबीची परिस्थिती असते त्या बापाची, काबाड कष्ट करणारा बाप असतो. मुलगी सुशिक्षित आहे, चांगली मुलगी शिकवली बापाने, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, हाडाची काळी केली, रक्ताचं पाणी केलेलं आहे बापाने. मुलीला पाहुणे बघायला आल्यानंतर ज्यावेळेला तो मुलगा सुशिक्षित आहे, नोकरी करतो, व्यापार व्यवसाय करतो, नोकरी करतो, घरी बंगला गाडी आहे, आणि ज्यावेळेला मुलगी पसंत पडते त्यावेळेला मुलीच्या वर पक्षातली लोक वधू पक्षाला म्हणतात, तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे, लग्नाचा आपण बैठक घेऊ. त्यावेळेला बाप म्हणतो बोला. बापाला बे वाटतं मनातून माझ्या ताईचं मला सुख पाहिजे. मुलगा एकुलता एक आहे, सर्व्हिसला मुलगा आहे, घरी गाडी आहे, 2-4 एकर शेती आहे, चांगली बागात शेती आहे, सुसंस्कारित घर. एकच त्या प्रत्येक बापाला असं वाटतं की माझी ताडी आनंदात राहावी, माझी ताडी सुखात राहावी, प्रत्येक बापाची अपेक्षा असते हो. आज जर पाहायला गेलं, कादंबरीकराने इतिहासकाराने सुद्धा आईबद्दल खूप काही लिहिलंय, पण माझ्या बापाबद्दल कादंबरीकाराने सुद्धा लिहिलं नाही, इतिहासकाराने सुद्धा लिहिलं नाही. ज्यावेळेला आपण शाळेत असतो त्यावेळेला गुरुजीने सांगितलं की निबंध लिहा, प्रत्येक जण माझी आई निबंध लिहिल, पण माझा बाप लिहित नाही. का? बापाबद्दल एवढी त्रोषाची भूमिका, करुणेची भूमिका, वाईट भूमिका या मुलाच्या मनामध्ये, मुलीच्या मनामध्ये बापाविषयी का अशी भूमिका निर्माण केली? त्याचं कारण इथं बसलेलं आहे. माझ्या माऊलीत मी स्पष्ट म्हणतो, का माऊली? ज्यावेळेला तुमच्या मांडीवर जसं लहान बाळ बसलं, ते लहान बाळ मातीत खेळायला लागलं तर तुम्हीच शिकवलं ना त्या बाळाला. काय म्हणलं? मातीत खेळू नको, तुझे पप्पा मारतील, शाळेत जा तुझे पप्पा मारतील, गोंधळ करू नको, तुझे पप्पा मारतील, बाबा मारतील, पप्पा मारतील, पाण्यात खेळू नको, पप्पा मारतील, बाबा मारतील. कोणी शिकवलं? आपण शिकवलं. मग त्या मुलाच्या लहानपणात त्याच्या मनपटलावर त्याचा परिणाम झाला की आपले बाबा खडूस आहेत, म्हणून बापाच्या बद्दलची भूमिका तुम्हीच तयार केली ना. कशासाठी भूमिका तयार केली? सुधारा, विचार बदला, नशीब बदले. आणि मग त्यावेळेला तो उद्या पक्षाकडचे लोक म्हणतात की लग्न करून 2 लाख रुपये हुंडा. गरिबीतला बाप, बापाच्या डोळ्यात पाणी आलं, पण पाहुण्याच्या पुढे पाणी कसं दाबायचं हुंड का आला, पण तसं त्या बापाने हुंड का दाबून धरला. पाहुणे, मला फक्त 5 मिनिटं वेळ देता काय? मी तुम्हाला होकार किंवा नकार काय असेल ते कळवतो. तसा तो आपला बाप ओढतो आणि घरात किचन मध्ये असणाऱ्या मुलीच्या आईकडे जातो आणि विचारतो, होय का? बघ ना, एकुलता एक मुलगा आहे, सुशिक्षित मुलगा आहे, नोकरी करतोय मुलगा, एकटाच मुलगा आहे, घरी शेते, गाडी, बंगला आहे, माझ्या ताईचं मला सुख बघायचं, तुला जागा पसंत आहे का? फक्त हो म्हणतो. अहो, मला सुद्धा माझ्या मुलीचं सुख मला कळतं, मला सुद्धा माझ्या मुलीचं चांगलं वाटतंय बाबा, पण पैसा आणायचा कुठून? आपली परिस्थिती नाही, नको आपल्याला हे स्थळ, दुसरं स्थळ बघू आपण. नको असं करून माझ्या मुलीचं मला सुख बघू दे, नको असं करू. तुम्ही काय करणार पैशाच? मी तरडगाव मध्ये जाईन, वड्याच्या माळ्यात जाईन, सावकाराकडून पैसे घेईन. जर नाही त्यांनी कोणी पैसे दिले माझ्या ताईच्या लग्नाला, तर आपले 2 एकर शेतीने दुसरा मुलगा असता तर त्याला 1 एकर गेली असती ना. मी 1 एकर घेईन, मग माझ्या ताईचं चांगलं करीन असं म्हणणारा फक्त बाप असतो. दादा, आज आपल्याला बापाबद्दल आपण घृणाची भावना करतो, त्या अन्नाबद्दल आपण घृणात, सुद्धा अण्णा एक बाप आहे. जर आपला बाप खरंच बघायचा असेल आपल्याला, दिवाळीचा सण आला, मोठा सण आला, गरिबीतला बाप असू द्या, मुलीला मुलाला कपडे घेतो, पण स्वतःच्या अंगावरचं बनेल फाटलं, चाळण झाली तर बनेल घेत नाही. बाप आपला चप्पल तुटली तर सुतळीने बांधतो बाप, आणि तोच चप्पल घालतो. आणि ज्यावेळेला मुलीचं लग्न जमतं, लग्नाचा दिवस उजळतो, रीतिरिवाजाप्रमाणे सगळे काही करत असतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या लग्न मंडपात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं आगतम स्वागतम सुस्वागतम करत असतो. लग्नाच्या तिथीपर्यंत मुलीची आई 4-4 वेळा साडी बदलेल. दादा,
लग्नाच्या वेळेपर्यंत, अक्षताच्या वेळेपर्यंत मुलीची आई 4-4 वेळा साडी बदलेल, पण त्या लग्न मंडपामध्ये ज्याला स्वतःच्या अंगावरचे पहिलेच कपडे बदलायला वेळ नसतो तो आपला बाप असतो. आपण मंगळ अष्टिका झाल्यानंतर अक्षता टाकतो, टाकल्यानंतर जेवण करून जातो, जाता जाता बुट्टे लाडू कॅरी बॅग मध्ये बांधून घेऊन जात असतो, पण अख्ख्या मंडपामध्ये उपाशी असतो तो आपला बाप असतो. त्याला कोणीच विचारत नसतो तो जेवला का म्हणून. प्रत्येक पाहुण्याच्या पाया पडतो, प्रत्येक पाहुण्यांच्या, मंडपवाल्याच्या पाया पडेल, आचारवाल्याच्या पाया पडेल, सगळ्यांचा विनंती करता 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 स्वतःची भूक तानभूक हासरतो, विसरतो, आणि त्याला कोणी विचारतो आपला बाप असतो. आणि ज्या वेळेला मुलगी नांदगावात चाललेले असताना गाडीमध्ये बसायला जाते, त्यावेळेला मुलगी गाडीमध्ये बसा गेल्यानंतर त्या मुलीच्या लक्षात येत असतं, मुलगी माघारी पळते, ती आईच्या गळ्यात पडून रडते, भावाच्या गळ्यात पडून रडते, मामाच्या गळ्यात पडून, मावशीच्या गळ्यात पडतो, मैत्रिणीच्या गळ्यात पडून रडत असते. आणि पुन्हा ती मुलगी ते गाडीत बसायला जाते, ते एक गाडीत पाय त्या मुलीचा असतो आणि दुसरा पाय जमिनीवर असतो. त्यावेळेला मुलीला आठवतं आपला दादा नाही दिसला, आपला अण्णा नाही दिसला. आणि तशीच मुलगी पळते, ते आईला विचार, आई माझा दादा कुठे ग, माझा अण्णा कुठे ग. त्यावेळेला आई म्हणते, बघ तुझा बाप पत्रावळ्या उचलतो. तशीच मुलगी ते पळत बापाकडे जाते. जशी ज्या पद्धतीने एखाद्या गाईचं वस्त्र हरवलं, गाई जशी त्या वस्त्राच्या दिसल्यानंतर पळते, किंवा एखाद्या माऊलीचं लहान बाळ हरवल्यानंतर त्या आई कशी पळत जाते, तशी मुलगी त्या बापाकडे पळत जाते, गळ्यात मिठी मारून दादा अण्णा म्हणून हात मारते. दादा मी चालले, दादा दादा तुम्ही मला या लग्नापर्यंत, या वयापर्यंत कोणत्याही प्रकारची कमतरता दादा पडून दिली नाही. दादा तुम्ही पैसा आड केले, आम्हाला कोणत्या प्रकारचे कमी पडून दिलं, चपला कपडे म्हणाल ते काहीच कमी पडून दिलं नाही दादा. पण दादा ज्या वेळेला तुम्ही आई बरोबर आजपर्यंत जवळजवळ 25 वर्ष आई संघ संसार करता, पण आईला तुम्ही कळालं नाही दादा. ज्या वेळेला तुमच्या आईचं भांडण होत होतं त्यावेळेला तुम्ही घरात जाऊन रुसून झोपत होता, जेवायला येत नव्हता, त्यावेळेला मी तुम्हाला दादा यायचे रुसल्यानंतर आणि तुमच्या हाताला धरून जेवायला चला दादा म्हणणारी मीच तुमची मुलगी होता ते. पण दादा आता मी नांदाला चालले, आई संघ भांडण करू नका दादा. आईचा स्वभाव तुम्हाला माहित ना, आई संघ भांडण करू नका. आई संघ भांडण जर केलं, तुम्ही रुसून जर झोपला तर दादा ताई जेवायला चला म्हणणारी तुमची तायडी नाही हो दादा. दादा तुम्ही आई संघ भांडण करू नका. बाप आणि मुलगीच्या गळ्यात पडून मुलगी त्या बापाला सांत्वन करत असते, समजून सांगत असते. त्याच वेळेला बरं का भाऊ पळत येतो, भावाला म्हणते दादा आपल्याला आपल्या पप्पाने कोणत्या प्रकारची कमतरता कधी पडून दिली, बापाला दुःख होईल असं कधी वागू नको रे माझे बाबा, माझ्या दादाला दुःख होईल असं कधी वागू नको. आपल्या भावाला, छोट्या भावाला सांगणारी बहीण असते. आणि त्याच वेळेला का ती टेकत टेकत आजी घरातली येते, त्या आजीकडे बघून ती मुलगी म्हणते, आजी माझ्या बाबांची काळजी घे का, माझ्या बाप हळव्या मनाचा आहे का. आई संग भांडण झालं तर माझा दादा उपाशी झोपेल, आजी तो दादाकडे जाऊन जेवायला चल मानाचा. तुला मी जाता जाता आजी सांगते की माझ्या दादाला दूर करू नको, माझ्या दादाला गोळ्या औषधाची आठवण करू. मुलं आणि 2 मुले म्हणतात, अण्णा 1 वर्ष झाला